कॅन्सर सारख्या भयानक आजाराशी लढताना मी माझ्या आईला गमावलं. आज ती गेल्यापासून मी तिच्या नावाने गरजू लोकांना मदत करतोय, कारण मी तिच्या वेदनांना खूप जवळून पाहिलंय. आणि हे सगळं आठवलं की काळजाचा थरका पडतो. या सगळ्यातून मला एवढंच सिद्ध करायचंय, मी माझ्या आईला वाचवू तर नाही शकलो, पण आता मला एवढं समजतंय, मी जर कोणाची तरी तहान आणि भूक जाणली तर त्यांच्याकडून भेटणारा प्रत्येक आशीर्वाद माझ्या आईचा पुढचा प्रवास सुखाचा करेल. हा प्रवास सुरू करून मला थोडेच दिवस झाले, पण माझ्या या प्रवासात कोणीतरी माझ्यासोबत लोकांना मदत करायला येईल असं वाटलं सुद्धा नव्हतं. आज माझ्या एका मित्राचा वाढदिवस होता आणि आजच्या दिवशी त्याला काहीतरी चांगलं करून नवीन सुरुवात करायची होती. पण यासाठी त्याने माझ्या आईच्या नावाने मदत करायचं ठरवलं. पण त्याला माझ्या व्हिडिओमध्ये दिसायचं नव्हतं ना नावाचा कोणता दिखावा करायचा होता. आज त्याच्यामुळे लहान मुलांना पोटभर जेवण भेटेल आणि माझ्या आईसाठी खूप सारे आशीर्वाद, त्याची ही भावना खूप मनाला लागली. आज मी जर या व्हिडिओमध्ये दिसत असलो तरी खरा हिरो तो आहे. मला देव आहे की नाही माहित नाही, पण या निरागस मुलांमध्ये देव पाहिला तर यापेक्षा मोठं पुण्य दुसरं नाही. मी लोकांना मदत करतोय, व्हिडिओज बनवतोय, पण यातून मला मी पैसेवान आहे किंवा मी दिखावा करतोय हे नाही दाखवायचं. यातून एकच शेवटचं स्वप्न आहे, आईच्या नावाने जेवढे आशीर्वाद कमवता येतील तेवढे कमवणार आणि एक दिवस तिच्या नावाचा ट्रस्ट उभारणार, ज्यातून प्रत्येक गरजूला मदत माझ्या आईकडून असेल आणि तिचं नाव आयुष्यभर लोकांच्या काळजात घर करेल.